माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या प्रकृतीबद्दल आज दिवसभर उलटसुलट अफवा पसरलेल्या होत्या, पण त्या खऱ्या नसल्याची प्रतिक्रिया त्यांची मुलगी स्मिता पाटील यांनी दिलेली आहे। तसंच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं त्यांनी मी मराठीला सांगितलेलं आहे। स्मिता यांच्याशी फोनवरून बातचीत केलेली आहे आमचे मॅनेजिंग एडिटर तुळशीदास भोटे यांनी। नेमकी कशी तब्येत आता आबांची? हो आता आबांची प्रकृती अत्यंत स्थिर आहे आणि उपचारांना पण ते चांगला प्रतिसाद देत आहेत। आबांची प्रकृतीविषयी महाराष्ट्राच्या सगळीकडूनच फोन केला जातोय, पण मी सगळ्यांना विनंती करते की कुणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। आणखी आता कोणत्या पद्धतीचे उपचार सुरू आहेत सध्या आबांवर? आता आबांच्यावरती केमोथेरपी चालू आहे आणि त्या केमोथेरपीसाठी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत आहेत। रेडिएशन पूर्ण झालेलं आहे आबांचं। अजून एक 15 दिवस आबांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे। आफ्टर दॅट आबा लवकरच रिकवर होऊन मतदारसंघात येतील। आबांवर म्हणजे राजकारणात ते असले तरी इतके संवेदनशील आहेत, लोकांना सर्वांनाच आपलेसे वाटतात ते, त्यामुळे स्वाभाविकरित्या त्यांच्या तब्येतीविषयी लोकांना चिंता वाटणं स्वाभाविकच आहे। त्यामुळे हजारोंनी तुम्हाला लोकांचे फोन येत असतील, थोडंसं त्रासदायकही वाटत असेल खरं तर यावेळी, तर तुम्ही लोकांना म्हणजे आबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना काय आवाहन करू इच्छिता? मी आबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या आबाप्रेमींना मी एवढीच विनंती करते की आबांची प्रकृती अतिशय चांगली आहे आणि आबा पहिल्यापासून आबांची लढवय्या भूमिका आहे। म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी संघर्षातून आतापर्यंत ते चांगल्या प्रकारे मिळवत आलेले आहे आणि त्या यशस्वीरित्या प्रत्येक गोष्टी त्यांनी पार पाडलेल्या आहेत। आणि नक्कीच हा आजार खूप आबांसाठी किरकोळ आहे आणि आबा यातून चांगल्या लढवय्या भूमिकेतून चांगलं या उपचारांना प्रतिसाद देतील आणि चांगल्या प्रकारे बाहेर पडतील। म्हणजे सध्या तरी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी इकडे रुग्णालय परिसरात गर्दी करू नये असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच मी सर्वांना विनंती करेन की इकडं रुग्णालय परिसरात कुणीच गर्दी करू नये, कारण वेळच्या वेळी आम्ही आबांचे जे काही अपडेट्स असतील काही असतील आम्ही व्हॉट्सअप थ्रू आबांच्या पेज थ्रू आम्ही देत जाऊ आणि आबांची प्रकृती अतिशय चांगली आहे, कुठलीही चिंताजनक बाब नाहीये, त्यामुळे कुणीच अफवांवरती विश्वास ठेवू नये एवढंच मी सांगेन।